की हे हिरवे साप, हे जिहादी मानसिकतेचे हिरवे साप हे कोणाचेच होऊ शकत नाही। त्या देशाला इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे। जैसा कि आप सभी को पता होगा, आप सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की शान में गुस्ताखी करने के बाद यूपी पुलिस ने नरसिंह आनंद को अरेस्ट कर लिया है। ऐसी काफी सारी खबरें निकलकर सामने आ रही है और आपको बता दो कि नीतीश राणा का एक काफी बड़ा बयान निकलकर सामने आ रहा है कल की घटना को लेकर, जो कि कल कुछ मुसलमान अमरावती पुलिस स्टेशन गए थे नरसिंह आनंद के खिलाफ FIR दर्ज कराने के लिए, लेकिन वहाँ पर कुछ ऐसा हालात बन जाते हैं कि पुलिस स्टेशन के ऊपर लोग पथराव कर देते हैं और साथ ही में पुलिस वालों को भी मार पड़ती है। तो इसी को लेकर नीतीश राणा का एक बड़ा बयान निकलकर सामने आया। उन्होंने क्या कहा, आप सबसे पहले ये वीडियो देखो। काल रात्री अमरावतीमध्ये नागपुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये झालेली दगडफेक हे परत एकदा शिक्कामोर्तब करून जातं की हे जिहादी, हे हिरवे साप हे कोणाचेच नाही। आता तरी ह्यांच्या बिर्याणीवर प्रेम करणारे जे काही मोजके पोलीस खात्यातले अधिकारी आहेत त्यांचे डोळे उघडले असतील की हे हिरवे साप, हे जिहादी मानसिकतेचे हिरवे साप हे कोणाचेच होऊ शकत नाही। यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मान्यच नाही। मी जे वारंवार बोलतोय की ह्यांना या देशात शरिया कायदाच लागू करायचा आहे। मी अमरावती पोलीस खात्यातल्या अधिकाऱ्यांना मी विश्वास देतो की तुम्ही घाबरू नका, चिंता करू नका। सकल हिंदू समाज आणि आमचे महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री, गृहमंत्री हे तुमच्या बरोबर आहेत। आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या बरोबर उभे आहोत। या हिरव्या सापांना वेळेत ओळखा। ह्यांना फक्त या देशामध्ये, या देशाला इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे, हा एकमेव ह्यांचा हेतू आहे। कोणतरी दुसऱ्या राज्यामध्ये मोहम्मद पैगंबरांबद्दल काही बोलतो, याचा हा अर्थ होत नाही की त्यांनी नागपुरी पोलीस स्टेशन अमरावतीमध्ये येऊन धिंगाणा घालावा, पोलिसांवर हल्ले करावे, पोलीस स्टेशनवर दगडफेक करावं। म्हणून या निमित्ताने त्या सगळ्या हिरव्या सापांवर पोलीस खात्याने कडक ती कडक कारवाई करावी अशी ह्या निमित्ताने मी मागणीही करतो। तो इन सब पर आपकी क्या राय है मुझे कमेंट बॉक्स में जरूर बताना।